इंजिनियर आणि अदर ग्रॅज्युएट्स या दोघांच्यातला डिफरन्स काय आहे बघा. मला माझ्या सरांनी सांगितलेला तोच मी तुम्हाला सांगतो. कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की इंजिनियर्स मध्ये असं काय स्पेशल आहे, म्हणजे काय त्यांना दोन शिंग आहेत, काय वेगळं आहे त्यांच्याकडे की अदर ग्रॅज्युएट्स पेक्षा इंजिनियर्सला प्रेफरन्स दिला जातो. तर बेसिकली एक सिंपल कंपॅरिझन आहे की अदर ग्रॅज्युएट्स वर्क फॉर 11 hours and they get success in 12th hour. But engineer sleep for 11 hours. He wake up at 11th hour and he'll get the success in 12th hour. म्हणजे बऱ्याच वेळेला असंच होतं की जे ऐन मोमेंटला 11th hourला, म्हणजे बघा तुम्हाला आठवून आता तुम्ही यातले बरेच जण इंजिनियर्स असाल आणि काही जण इंजिनियर बनणार आहेत. तर ॲटिट्यूड कसा असतो आपला, आठवा अख्खी सेमिस्टर निवांत राहतो आणि परीक्षेच्या आधी 15 दिवस अरे सिलेबस काय, अरे टॉपिक्स कुठले आहेत, अरे काय करायचं, अरे काय नाही करायचं, सगळी गडबड सुरू होते. 4 दिवसावर सबमिशन आलं की अरे एक्सपेरिमेंट दे, अरे सबमिशन दे, अरे असाइनमेंट दे. आणि मग तरीही एवढा 11th hourला अभ्यास करूनही चांगले मार्क्स पाडतात आणि बाहेर पडतात. सो व्हॉट इट इज, सो बेसिकली इंजिनिअरिंग इज अन ॲटिट्यूड टू वर्क इन अ क्रिटिकल सिच्युएशन, टू वर्क ॲट 11th hour. जे सरप्राइझिंग प्रॉब्लेम्स येतात त्यांना सोल्युशन देणारा जो कोणी प्राणी आहे तो म्हणजे इंजिनियर. मग तुम्ही शिक्षणाने काही असा, पण ज्याच्यात ही वृत्ती आहे, जो 11th hourला काम करून 12th hourला सक्सेस देतो, तो इंजिनियर.